चला तर मग सांगली कर सुरुवातीपासून सुरू करूयात. हाय, मी वैष्णवी आणि रूममध्ये म्हणजेच हॉस्टेलमध्ये स्टडी करण्याचा हा माझा पहिलाच दिवस आहे स्पर्धा परीक्षेचा. कारण म्हणजे मी लायब्ररी सोडलेली आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे, पहिल्यांदा मी आवरून ते घेते आंघोळी करून आणि मी रूममध्ये स्टडी नाही सकाळी सकाळी करत. कारण म्हणजे एक सगळे झोपलेले असतात आणि मग मला पण झोप येते बेड बघितलं की. म्हणजे जे नोट्स महत्त्वाचे आहेत ते काढून घेतले आणि त्या संगत नाश्त्याची भांडी सुद्धा काढून घेतलेत. कारण म्हणजे आता खालीच बसणार आहे म्हटल्यावर तिथल्या तिथं नाश्ता करायला येतोय ना. मग खाली गेल्यावर ना तिथं आमच्या तिथं एक बेंच आहे. मग पहिल्यांदा थंडी असल्यामुळे चटे हातरून घेते व्यवस्थित, शटर घेऊन कानं झाकून मग बसते अभ्यासाला. पहिल्या स्लॉटमध्ये ते अभ्यास करून घेते 7:30पर्यंत. त्यानंतर मग होते आमच्या नाश्त्याची बेल. नाश्ता आणते मस्तपैकी. मग विद्या पण येते, म्हणते की मी पण अभ्यास करणार. बरं ठीक आहे बाई, तू करणार आहेस ये म्हणलो. मग मी चटई मोठी करून खाली हातरली. त्यामुळे आमचं वनभोजनच्या जागी वन नाश्ता झाला. वनच असल्याने आमच्या तिथं मस्तपैकी त्या हवेत अभ्यास करत बसला. दुसऱ्या स्लॉटमध्ये परत IMP नोट्स वाचल्या, हिस्ट्रीचंच घेतलेलं आहे तर ते कंप्लीट केलं. त्यानंतर जेवण भरायचं आता माझ्याकडे आलेलं आहे. मग सगळ्यांची डबं व्यवस्थितरित्या भरलीत. त्यानंतर स्टडी रूममध्ये बसलो. खाली जर बाहेर आता दंगा होत होता गाड्यांचा तो, त्यामुळे आमच्या स्टडी रूम आहे तिथं बसलो व्यवस्थितरित्या. मग जाऊन काल तुटलेली कपडे आणायला पाहिजे होती, ती कपडे मस्तपैकी आणली. दुपारचं जेवण केलो आणि निघालो क्लासमध्ये. सकाळी आधी रोज दत्ताचं दर्शन घेत होतो, पण आता जायचं होत नाही सकाळी. म्हणून जाताना क्लासला दर्शन घेतलं देवाचं. त्यानंतर दत्त जयंती असल्यामुळे मस्तपैकी नटवलेलं. मग क्लास करून सरांपाशी गेलो आणि सरांनी मला हे शिकवलं कसं कसं पझल हे करायचं. त्यानंतर सर म्हणली चला वडापाव खायला. मग वडापाव खाल्लो, सरांसोबत कॉफी पिलो आणि परत डबल कॉफी पिलो. बस इतका